मी प्राध्यापक डॉक्टर विनोद चिंते परत एक वेळेस आपल्यासमोर कॉस्ट अकाउंटिंगचा एक इंटरेस्टिंग ट्युटोरियल घेऊन उपस्थित आहे. बऱ्याच व्ह्युअर्सची रिक्वेस्ट होती की कॉस्ट अकाउंटिंगवरती ट्युटोरियल तयार करावेत आणि त्यासोबतच MCQ वरतीही चर्चा करण्यात यावी. तर निश्चित स्वरूपातून या ट्युटोरियलमध्ये मी प्रॉब्लेम सोल्युशनही करणार आहे. जसे की आपल्या लेफ्ट साईडला दिसून येतो की प्रॉब्लेम मी ऑलरेडी या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिसून येईल. या प्रॉब्लेमवरती मी सोल्युशनही देणार आहे आणि त्यासोबतच MCQ कसे विचारले जातात यावरतीही चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, कॉस्ट शीट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कॉस्ट अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून आणि त्याहूनही महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहेच. कारण तिसऱ्या सेमिस्टरला कॉस्ट शीटवरती क्वेश्चन विचारले जातात आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये परत रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजेच फिनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटिंगचं रिकन्सिलेशन आपल्याला करावं लागतं आणि त्याचा बेस म्हणजेच काय असणार आहे, कॉस्ट अकाउंटिंगची कॉस्ट शीट आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे आणि सोबतच फिनान्शियल अकाउंटचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे देखील आपल्याला कम्पेअर करण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग शिवाय आपल्याला कॉस्ट शीट शिवाय कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण काहीही करू शकत नाही. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट असलेली आपल्याला दिसून आपण प्रॉब्लेमवरती जसं डाव्या बाजूला आपल्याला प्रॉब्लेम शो होत आहे दिसत आहे, तर या प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन करणार आहोत आणि त्यावरतीचे MCQ देखील मी चर्चेला आणणार आहे. तर कॉस्ट शीट हे थर्ड सेमिस्टरलाही आहे आणि चौथ्या सेमिस्टरलाही आहे. म्हणून कॉस्ट शीट ही खूप महत्त्वाची गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. कॉस्ट अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून तर निश्चित स्वरूपातून आहे. म्हणून बघा, इथे स्टॉक दिलेले आहेत. आता जास्त एक्सप्लेनेशन न देता मी डायरेक्ट प्रॉब्लेमवरती येतो. तर सुरुवातीला आपल्याला कॉस्ट शीट काढत असताना ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घेणं गरजेचं आहे. म्हणून इथं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिसत आहे. स्टॉक दिलेला आहे आणि 1 ऑगस्ट आणि कॉस्ट शीट कधीची काढायची तर 31 ऑगस्टची कॉस्ट शीट काढायची आहे. म्हणजे ओपनिंग स्टॉक काय असणार आहे, तर रॉ मटेरियल ऑफ ओपनिंग स्टॉक आपल्याला दिसून येतं. रॉ मटेरियल ऑफ ओपनिंग स्टॉक किंवा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे, तर 20,000 रुपीज आहे. हे बघा, हे घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला परचेस ऑफ रॉ मटेरियल ऍड करावं लागतं. परत मी सांगायचा प्रयत्न करतोय की कॉस्ट शीटचा फॉर्मॅट तुम्ही सर्वांनी पाहून घ्या, जे की अगोदरचे आम्ही ट्युटोरियलमध्ये आपल्याला चर्चा केलेली आहे, दिलेली आहे. म्हणून परचेस ऑफ रॉ मटेरियल किती आहेत, परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,20,000 म्हणून ते ऍड होतात. 1,20,000 यामध्ये कॅरेज इनवर्ड असेल तर कॅरेज इनवर्ड ही ऍड होतात. म्हणून कॅरेज इनवर्ड ऍड कॅरेज इनवर्ड किती आहे, कॅरेज इनवर्ड 5,000 म्हणून कॅरेज इनवर्ड ऍड आणि ही जी टोटल आहे त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल होते. म्हणून क्लोजिंग स्टॉक आहे 31 डिसेंबर ऑगस्टचा, म्हणून याची टोटल भाव 1,45,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हे बघा 25,000. कसं ओळखलं, तर 31 ऑगस्टचे हे स्टॉक आहे. रॉ मटेरियल ऑन 31 ऑगस्ट आणि 1 ऑगस्टचं ओपनिंग सुरुवातीचं आणि शेवटचं हे क्लोजिंग असणार आहे. म्हणून 25,000 मायनस चेंज करतो पेन लगेच. 25,000 आपण मायनस 25,000 इज इक्वल टू 1,20,000. हे काय असणार आहे, तर मटेरियल कंझ्युम्ड
आता बघा याच्यावरती मटेरियल कन्झ्युम्ड वरती देखील प्रॉब्लेम विचारला जातो. कसा विचारला जातो? मटेरियल कन्झ्युम्ड इज इक्वल टू, आपल्याला ऑप्शन दिले जातील की वर्क कॉस्ट प्लस फॅक्टरी कॉस्ट प्लस टोटल कॉस्ट, तर ते ऑप्शन असणार नाही. तर बरोबर ऑप्शन कोणतं असणार आहे? वर्क कॉस्ट इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, हे असणार आहे. तर असे MCQ निश्चित स्वरूपातून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत चर्चा या ठिकाणी करू. परीक्षेला असेच MCQ विचारले जातात. आता या मटेरियल कन्झ्युम मध्ये आपल्याला काय करायचे? डायरेक्ट वेजेस ऍड करायचे. डायरेक्ट वेजेस इज इक्वल टू, सॉरी किती आहे डायरेक्ट वेजेस? हे बघा 35,000 ऍड करा. किती येते अमाऊंट? कारण अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाही आहेत. तुम्ही तुमच्या समोर प्रॉब्लेम दिसत आहे, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघा. मी ऑलरेडी प्रॉब्लेम इथं लिहिलेला आहे म्हणून मला माहिती आहे त्यात काय आहे काय नाही आहे. त्याच्यावरती वेळ जास्त घालत नाही. तर या ठिकाणी अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही आहेत, म्हणून डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळते त्याला प्राइम कॉस्ट म्हणलं जातं. बघा प्राइम कॉस्ट 1,55,000 ही टोटलला घ्या. आता 1,55,000 आणि पर युनिट कॉस्ट किती असणार आहे? तर 1,55,000 डिवायडेड बाय 1,000 म्हणजेच 155 रुपीज 155 पर युनिट कॉस्ट असणार आहे प्राइम कॉस्ट. आलं लक्षामध्ये? कसं काढलं हे? बघा या ठिकाणी काढतो मी. 1,55,000 भागिले प्रोडक्शन 1,000, जी की कॉस्ट आहे ती भागिले प्रोडक्शन, आपलं जे प्रोडक्शन आहे ते, म्हणून 1 लाख हे काय असणार आहे? पर युनिट कॉस्ट. अशीच आपल्याला पर युनिट कॉस्ट काढायची आहे. त्यानंतर आता ऍड फॅक्टरीशी रिलेटेड जे काही इनडायरेक्ट ओव्हरहेड्स आहेत ते सर्व आपल्याला ऍड करायचे आहे. या प्रॉब्लेम मध्ये चला आपल्याला काय केलेलं आहे? तर वर्क्स ओव्हरहेड काढून दिलेले आहेत एकत्रित. वर्क्स ओव्हरहेड म्हणजे त्या सर्व टोटलची ती बेरीज आहे, त्या सर्व खर्चाची ते टोटल असणार आहे. म्हणून ऍड वर्क्स ओव्हरहेड. किती आहेत वर्क्स ओव्हरहेड? 40,000. म्हणून ऍड 40,000. आता याच्यात ऍड परत ऍड वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस किती आहेत? वर्क इन प्रोग्रेस 1 ऑगस्टचे 35,000. आता या ठिकाणी वर्क इन प्रोग्रेस बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट असण्याची शक्यता आहे. तर त्यांनी निश्चित स्वरूपातून माझा वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी वरती खूप छान ट्युटोरियल आहे, तो पाहून घेणं गरजेचं आहे. जो अर्धनिर्मित वस्तू आहे त्या अर्धनिर्मित वस्तू ओपनिंगच्या ज्या आहेत म्हणजेच मागच्या, आता इथं ऑगस्ट आहे तर जुलै 31 जुलैचं काय असणार आहे? क्लोजिंग असणार आहे 35,000. ते ऑगस्टचं 1 ऑगस्टचं ओपनिंग असणार आहे. ते किती आहेत? 35,000. म्हणून याची टोटल करूत आपण अगोदर 2,30,000 मायनस आता याच्यातून लेस क्लोजिंग, हे ओपनिंग आहे. काही मला विसरून गेला. क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP म्हणजेच वर्क इन प्रोग्रेस. थोडं काही होतं ॲडजस्ट करून होतं आपण. तर किती आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP? 30,000. म्हणून 30,000 2 लाख टोटल 2 लाख आणि पर युनिट कॉस्ट किती असेल तर 200. 2 लाख भागिले 1,000 बरोबर 200. हे काय असणार आहे? तर फॅक्टरी कॉस्ट किंवा कॉस्ट. बरोबर आहे. किती आहे? 2 लाख. 2 लाख ही जी असणार आहे ही असणार आहे वर्क कॉस्ट.
वर्क्स कॉस्ट. या वर्क कॉस्टला निश्चित स्वरूपातून व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. कारण या वर्क कॉस्ट वरती आपल्याला परीक्षेमध्येही प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न कसे असतात लक्षात घ्या. मी या प्रॉब्लेम सोल्युशन सोबतच एमसीक्यू क्वेश्चन्स जे तिसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी कामाचे आहेत, चौथ्याही सेमिस्टरमध्ये हे प्रश्न विचारले जात असतात निश्चित स्वरूपातून. म्हणून या कॉस्टशीट वरती ज्यांची एमसीक्यू एक्झामिनेशन आहे त्या विद्यार्थ्यांनी निश्चित स्वरूपातून 4 ते 5 मार्क या कॉस्टशीट वरती डिपेंडेड आहेत. तर वर्क कॉस्ट इज इक्वल टू, बघा आता इथे लिहून दाखवतो, वर्क्स कॉस्ट इज इक्वल टू असा विचारलं जातं. ऑप्शन ए प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड प्लस ऑफिस ओव्हरहेड. बी प्राइम कॉस्ट प्लस फैक्ट्री ओवरहेड्स प्लस सेलिंग्स ओवरहेड्स. सी प्राइम कॉस्ट प्लस फैक्ट्री हेड्स. आणि डी नॉन ऑफ द अबव. कोणता ऑप्शन बरोबर आहे? हा एक एक्झाम्पल साठी मी घेतलेला आहे. हे ऑप्शन बदलू शकतात. हे ऑप्शन बदलतं, हे ऑप्शन बदलतं, पण हे ऑप्शन बदलणार नाही. ऑप्शन हे बदलणार नाही. याचे काय बदल होईल? आता प्राइम कॉस्ट मध्ये काय आहे? मटेरियल कंझ्युम्ड प्लस असं विचारलं जातं. तर मटेरियल प्राइम कॉस्ट मध्ये ऑलरेडी मटेरियल कंझ्युम्ड आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणून प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड हे ऑप्शन आपलं फिक्स असणार आहे. हे ऑप्शन बदलू शकतात, पण जे राईट ऑप्शन आहे प्राइम कॉस्ट इज इक्वल टू प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू वर्क कॉस्ट. हे एमसीक्यू मध्ये कधीही येणारा प्रश्न आहे. म्हणून प्रॉब्लेम बघत असताना आपण एमसीक्यू ही या ठिकाणी पाहणं गरजेचे आहे. जसं अगोदर बोललेलं आहे बघा मी वरील, प्राइम कॉस्ट इज इक्वल टू ऑप्शन आहे. बरोबर ऑप्शन कोणता आहे? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. दुसरे ऑप्शन काय असू शकतात? प्राइम कॉस्ट. आता तर क्वेश्चन आहे प्राइम कॉस्ट इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस वर्क्स ओव्हरहेड. ऑप्शन आहे का? नाही आहे. तशाच प्रकारचं ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल लेस वर्क कॉस्ट म्हणजे प्राइम कॉस्ट होते का? होत नाही. म्हणून प्राइम कॉस्ट इज इक्वल टू काय असणार आहे? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे प्राइम कॉस्टचं या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून 4 ते 5 क्वेश्चन मी आमकाच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या एमसीक्यू मध्ये या कॉस्टशीट वरती असणार आहेत. म्हणूनच मी जास्त कॉन्शियस या कॉस्टशीट वरती तुम्हाला देण्याचा हे करत आहे, प्रयत्न करत आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये आता वर्क कॉस्ट पर्यंत आपण आलेले आहोत. पुढे वर्क कॉस्ट नंतर ऑफिस रिलेटेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ऑफिस सॅलरी आहेत बघा इथं. म्हणून ऍड ऑफिस सॅलरी. किती आहे ऑफिस सॅलरी? 20,000. परत ऍड याच्यामध्ये ऑफिसचे रिलेटेड काय? ऑडिटर फीस. ऑडिटर फीस ही आपल्याला जनरल एक्सपेन्सेस असल्या कारणामुळं ऑफिस ओव्हरहेड्स मध्ये घेणं गरजेचे आहे. म्हणून ऑडिटर फी किती आहे? 25,000. म्हणून ऑडिटर फीस. आता याची टोटल $2,45,000. टोटल आहे 2,45,000. आणि पर युनिट कॉस्ट किती असणार आहे? 245. म्हणजे कसं 2,45,000 भागिले 1,000. 1,000 काय आहे? तर प्रोडक्शन युनिट आहे. म्हणून त्या प्रोडक्शन युनिटने याला भागल्यानंतर आपल्याला काय मिळतं? तर ती मिळते
पर युनिट कॉस्ट, म्हणून 245 रुपीज पर युनिट कॉस्ट. आता याला काय म्हणायचं प्रश्न विचारला जातो, लक्षात घ्या. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचं काम यापर्यंत झालेलं आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये बघा प्रॉब्लेम मध्ये स्टॉक दिलेला आहे पण तिसरा स्टॉक दिलेला नाही. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड दिला नाही, क्लोजिंगही दिला नाही. त्याबद्दल काय म्हणजे ऑल प्रोडक्शन इज सोल्ड, म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे फिनिश्ड गुड आहे ते शिल्लक नाही आहे. ओपनिंगचे दिले नाहीत आणि क्लोजिंगचे पण नाही आहे. नाहीतर याच्यामध्ये काय होतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढत असताना ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, सॉरी ऍड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स होतं आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, हे यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून किंवा पुढच्या प्रॉब्लेम सोल्युशनच्या दृष्टिकोनातून. इथं दिलं नाही म्हणून आपण ते घेतलं नाही. आता याच्यावरही एमसीक्यू विचारला जातो, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू, ऑप्शन बरोबर काय बघा, प्राइम कॉस्ट प्लस वर्क ओव्हरहेड इज इक्वल टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, प्लस त्याच्यामध्ये काय आहे, हे ऑफिस ओव्हरहेड्स आहेत, हे जे दोन आहेत त्याला काय म्हणलं होतं, ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड यांचा पण समावेश आहे. म्हणजे प्राइम कॉस्ट प्लस बघा प्राइम कॉस्ट प्लस वर्क्स कॉस्ट प्लस ऑफिस ओव्हरहेड्स, हे काय कशाचं आहे, हे फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू प्राइम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस ऑफिस ओव्हरहेड, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्राइम कॉस्ट इज इक्वल टू सॉरी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू प्राइम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स असणार आहे का ऑप्शन, चुकीचं ऑप्शन असणार आहे. किंवा प्राइम कॉस्ट प्लस वर्क्स ओव्हरहेड मायनस ऑफिस ओव्हरहेड, मायनस आहे का, नाही, ऍड आहे. म्हणून अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला विचारले जाऊ शकतात. बरोबर ऑप्शन हेच असणार आहे. म्हणून तुमच्या एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्वाची आहे कॉस्टशीट. कॉस्टशीटवरती हमखास प्रश्न विचारले जातात. कॉस्टशीट विद्यार्थ्यांचे बेसिक आहे आणि ते बेसिक गोष्टी कंप्लीट व्हाव्यात, परफेक्ट व्हाव्यात, ही अपेक्षा निश्चित स्वरूपातून असते. म्हणून कॉस्टशीटला जास्तीत जास्त वेटेज परीक्षेमध्ये देण्याचं काम दिलं जातं. म्हणून कॉस्टशीट प्रिपेअर चांगलं करा तुम्ही. चांगल्या प्रकारे कॉस्टशीटवरती प्रिपरेशन केला 100% तुम्ही चांगले मार्क घेणार आहात. आता यामध्ये बघा सेलिंगशी रिलेटेड आपण ऑफिसशी रिलेटेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. आता यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये काय करायचं, सेलिंगशी रिलेटेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जर घेतले आपण तर आपल्याला टोटल कॉस्ट भेटते. म्हणून बघा ऍड सेल्समन सॅलरी, सेल्समन सॅलरी किती आहे हो, 18,000. मागे विद्यार्थ्यांचं कमेंट्स होते की बोर्ड दिसत नाही, तर कॉस्ट अकाउंट असेल किंवा दुसरे न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे काही असतील, तुम्ही कोणतेही यूट्यूबमध्ये जर बघत असाल तर लिमिटेशन आहे आपली. पण जर तुम्ही रिझोल्युशन जास्त ठेवला तुमचा 720 या मेगापिक्सेलमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर 101% तुम्हाला हे प्रॉब्लेम व्यवस्थितपणे दिसणार आहे. बाकी थिअरीचे जे ट्युटोरियल आहेत ते तुम्ही 144 असेल किंवा 240 मध्ये देखील पाहू शकता. पण कॉस्ट अकाउंटिंग असेल किंवा दुसरे न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे काही असतील ज्या व्हिडिओमध्ये, असे ट्युटोरियल तुम्ही मेगापिक्सेल जास्त म्हणजे 720 असेल किंवा मग काही मोबाईलमध्ये ऑप्शनच असतं 480, तर ते 720 किंवा 480 मध्ये तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे 720चं ऑप्शन आहे, नवीन जे अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांनी 720 मध्ये पहा. ज्यांच्याकडे ते ऑप्शनच नाही आहे त्यांनी किमान 480 मध्ये पहा, तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिज्युअलनेस येईल. अन्यथा तुम्ही डेटा वाचेल या उद्देशाने जर कमी मेगापिक्सेलमध्ये पाहत असाल तर हे प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे विजिबल होणार नाही. ठीक आहे, कमेंट्स होती म्हणून एक मी सांगावं असं इच्छा होती माझी, म्हणून ते सांगितलं.
सेल्स म्हणून घेतलेला आहे. आता यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, जी जाहिरात आहे ती जाहिरातीचा खर्च किती आहे तर 7,000चा आहे. म्हणून ही जी टोटल ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर या ठिकाणी आपल्याला निश्चित स्वरूपातून टोटल कॉस्ट मिळते. $270,000 आणि पर युनिट कॉस्ट असणार आहे 270. आता याच्यामध्ये ऍड हे काय असणार आहे तर टोटल कॉस्ट असणार आहे किंवा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड. जर एखाद्या उत्पादकाला नो प्रॉफिट नो लॉस वरती वस्तू विकायची असेल म्हणजे गुड सोल्डची ही कॉस्ट आहे, नो प्रॉफिट नो लॉस, तर त्याला ही वस्तू जी काही उत्पादित वस्तू आहे पर नग प्रति एकक 270ला विकता येते. पण उत्पादक तसं करेल का करणार नाही, कारण या सर्व गोष्टी तो प्रॉफिट अर्निंगसाठी करत आहे म्हणून त्यामध्ये प्रॉफिट अर्न करावा आता ऍड करावा. आता एमसीक्यू वरती येतो. टोटल कॉस्ट इज इक्वल टू, आता बघा विचारलं जातं प्राइम कॉस्ट ऑप्शन काय बरोबर प्राइम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू आणि प्लस त्याच्यामध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे ऑप्शन आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून जर आपल्याला दुसरे ऑप्शन देण्यात आले की प्राइम कॉस्ट मायनस वर्क कॉस्ट प्लस इथं मायनस आला प्रश्न ऑप्शन मिटला, तर असे वेगवेगळे ऑप्शन दिले जातात. आपल्याला राईट ऑप्शन माहिती असणं गरजेचं आहे. कॉस्टशीट जर तुम्ही व्यवस्थित फॉर्मॅट पाहिला तर त्याच्यावरतीचे कोणतेही एमसीक्यू तुम्ही सहजतेने सोडवू शकणार आहात. फक्त मी बेसिक आयडिया देत आहे एमसीक्यू कसं येणार आहे, तर अशाच स्वरूपाचे एमसीक्यू परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याचे ऑप्शन खाली वरी होतात, पण आपल्याला माहिती आहे प्राइम कॉस्ट प्लस वर्क कॉस्ट प्लस प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतर टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळतं. तर आपल्याला प्रश्न कसा जरी विचारला तर त्याचा आपल्याकडे आन्सर तयार असणार आहे. त्यानंतर ऍड प्रॉफिट. प्रॉफिट बद्दल काय म्हणजे 20% ऑन टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट 2,70,000 इंटू 20% अपॉन 20 आहे एक किती येतं हे 000 000 7 2 14 चला 1 4 1 5 54,000 प्रॉफिट आहे. आणि पर युनिट कॉस्ट किती असणार आहे प्रॉफिटची पर युनिट तर 54 रुपीज. एका वस्तूच्या उत्पादनानंतर विक्री जेव्हा केली जाते तेव्हा त्याला प्रॉफिट किती मिळतो उत्पादकाला 54 रुपये. म्हणून सेलिंग प्राइस किती असणार आहे किंवा सेल्स किती असणार आहे 3,24,000. मला आता बोर्ड दिसतंय की नाही माहिती नाही, तर दिसत नसेल तर मी इथं वरी लिहितो. तर बघा 3,24,000 हे पर युनिट कॉस्ट आहे. सेलिंग टोटल कॉस्ट आहे 3,24,000 आणि इथली किती 3,24,000. कारण हे आयटम दिसत आहे की नाही की मला थोडं डाऊट आहे, कारण कॅमेरा झूम करण्याच्या याच्यामध्ये बोर्ड थोडासा खालून कट झालेला आहे, म्हणून प्रॉफिट ॲड केल्यानंतरची अमाऊंट मी इथं लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. बघा ही जी अमाऊंट आहे ती प्रॉफिट ॲड केल्यानंतरची असणार आहे. म्हणजे सेलिंग जी कॉस्ट आहे ती 3,24,000
हे असणार आहे आणि पर युनिट कॉस्ट असणार आहे 324. तर मित्रांनो, मी या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला MCQ कसे विचारले जातील हे सांगितलेलं आहे. परत हा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे सॉल्व्ह करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच लाईक करा. व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करा, पण व्हिडिओ पाहत राहा. निश्चित स्वरूपातून सजेशन देत चला कमेंट्सच्या स्वरूपातून. आणि या डिस्क्रिप्शनमध्ये अशा स्वरूपाचा दुसरा प्रॉब्लेम मी सोल्युशनसाठी दिलेला आहे, म्हणून तो प्रॉब्लेम सर्वांनी सॉल्व्ह करा आणि निश्चित स्वरूपातून कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.